गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिलेबसचा जो पहिला चॅप्टर होता एज्युकेशन संबंधी शिक्षणासंबंधीचा त्यावर कालपर्यंत चर्चा केली. आज आपण आपल्या दुसऱ्या चॅप्टरकडे वळूयात, म्हणजे दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करूयात. आपला दुसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे विस्थापन आणि पुनर्वसन. थोडक्यात हे शब्द किमान तुमच्या कानावरून गेलेले असतील, तुम्ही ऐकलेले असतील. विस्थापन आणि पुनर्वसन या दोन्ही एक प्रकारच्या प्रक्रिया आहेत, एकामागं एक चालणाऱ्या. म्हणजे विस्थापन हे आधी असतं आणि पुनर्वसन हे नंतर असतं. एका अर्थानं जेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण होते की ज्या परिस्थितीमध्ये हे विस्थापन सुरू होतं, तेव्हा त्या परिस्थितीतून एक काढलेला मार्ग तो पुनर्वसनाच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. असो, पण आता हे इतकं वरवर सांगून त्या मुद्द्याला समजून घेता येणार नाही. आपण सविस्तर एक एक मुद्दा यात समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण विस्थापन ही संकल्पना काय आहे ती इथं लक्षात घेऊया आणि मग शेवटी दुसरा जो पॉईंट आहे पुनर्वसन त्याच्याकडे जाऊया. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये विस्थापन म्हणजे काय हे इतकं लक्षात घेणार आहोत. आता वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत, आता व्हिडिओमध्ये काही मी तुम्हाला व्याख्या देत बसणार नाही आहे. व्हिडिओच्या नंतर जी PDF पाठवेल त्या PDFमध्ये त्या व्याख्या वगैरे तुम्हाला मिळतील, त्या पाहून घ्याल. इथं फक्त तुम्हाला मी विश्लेषणाच्या थोडक्यात वर्णनात्मक स्वरूपात त्याचं थोडंसं विश्लेषण करणार आहे. तर लोक ज्या क्षेत्रात राहत असतात, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात पिढ्यानपिढ्या राहत असतात, तेथून लोकांना काही कारणास्तव दुसरीकडे पाठवणे म्हणजे कायमचंच त्या ठिकाणी त्यांना वास्तव्यासाठी दुसरीकडे पाठवणे, या प्रक्रियेला या ठिकाणी विस्थापन म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात घर, जमीन, आपला पिढ्यांचा व्यवसाय हे सर्व काही सोडणं आणि त्याऐवजी पर्यायी दुसरा व्यवसाय करणे, नवीन घर आणि नवीन जमिनीवर त्या ठिकाणी त्यांना राहायला पाठवणे, अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया जी आहे ती नेमकी काय आहे हे उदाहरणाशिवाय आपल्या लक्षात येणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात जोस मोरिकन आणि जॉर्ज इतर यांनी या विस्थापनाची जी व्याख्या केलेली आहे ती एकदा आपण लक्षात घेऊ आणि मग पुढं जाऊया. ते म्हणतात, विस्थापन ही अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये विकासाच्या प्रकल्पाकरता लोकांना त्यांच्या मूळ स्थानावरून उठविले जाते. हा एक प्रकारचा तुम्ही असा प्रकार तुमच्या आजूबाजूलाही पाहिला असेल. काही वेळा काही मोठी धरणं निर्माण केली जातात किंवा एखादा मोठा प्रकल्प शासकीय पातळीवरून राबवला जातो. आता आपण विदर्भात राहतो आहे, तर विदर्भात बऱ्याचदा आपण पाहतो टायगर प्रोजेक्ट असतात आपल्याकडं. एखादी जमीन टायगर प्रोजेक्टसाठी रिझर्व झाली किंवा एखादा कोल माइन्स म्हणजे कोळशाची खदान सरकारनं जर एखाद्या ठिकाणी सुरू केली, तर त्या भागात जे लोक पहिल्यापासून वास्तव्याला आहेत त्यांना तिथं ठेवणं आता धोक्याचं असतं आणि म्हणून त्यांना तिथून दुसरीकडं एक प्रकारे ट्रान्सफर करणं गरजेचं असतं, म्हणजे विस्थापित करणं गरजेचं असतं. त्यांना तिथून दुसरीकडे पर्यायी जागा, जमीन, घर दिलं जातं. ही जी प्रक्रिया आहे, एका ठिकाणाहून लोकसंख्येच्या एका समुदायाला, गटाला दुसरीकडं स्थानांतरित करणं, तात्पुरत्या स्वरूपात नाही तर कायमस्वरूपी अशा प्रकारचं स्थानांतरित त्यांना करणं, ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला या ठिकाणी आपण विस्थापनाची प्रक्रिया म्हणत असतो आणि तिला त्या विस्थापनाच्या संकल्पनेच्या माध्यमातून समजून घेत असतो. 1948चा जो काही 84चा जो काही कायदा आहे आपल्याकडचा, भारत सरकार जमीन अधिग्रहण कायदा, तो म्हणतो की कायदेशीर प्रक्रियेद्वारे एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरापासून वा भूमीपासून जबरदस्तीने हलविणे म्हणजे विस्थापन. म्हणजे इथं कायदा
सुद्धा जबरदस्ती या शब्दाचा वापर करतो आहे, कारण एखाद्या समुदायाला एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थानांतरित करणं हे इतकं सोपं नसतं. बऱ्याचदा लोकांची त्याला परवानगी नसते किंवा तशी त्यांची इच्छा नसते. अनेक कारण आहेत त्याला. पिढ्यानपिढ्या एका ठिकाणी राहत असणाऱ्या लोकांना किंवा समुदायांना त्या ठिकाणी एक सिक्युरिटी मिळालेली असते. त्या विशिष्ट प्रदेशाशी त्यांचं एक नातं जोडलं गेलेलं असतं. मानसिकरित्या ते त्या भागाशी जोडले गेलेले असतात. त्यामुळे तिथून उठून अचानक कुठेतरी दुसरीकडे त्यांना जर जायला सांगितलं जात असेल तर ते त्यांना तितकंसं पटणारं नसतं. ते सहजासहजी तयार होत नसतात. पण शेवटी प्रश्न हा सरकारी धोरणांचा किंवा राष्ट्रीय प्रकल्पांचा असतो. ते सुद्धा अत्यंत गरजेचे असतात. आता उदाहरण म्हणून जर पाहायला गेलं तर एखादं धरण असेल, एखाद्या भागामध्ये धरण बांधायचं आहे. आता त्या भागात धरण बांधणं हे सिंचनाचे प्रकल्प असतील किंवा उद्योगधंद्यांना पाण्याची आवश्यकता असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची मोठ्या लोकसंख्येला सोय करून देणं असेल. यासाठी अशा प्रकारच्या धरणांची गरज असते. मग शेवटी हा प्रकल्प एक राष्ट्रीय प्रकल्प म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अशा प्रकल्पासाठी त्या भागातील लोकांना तिथून त्यांच्या इच्छेनं किंवा जबरदस्तीनं हलवलंच जातं. त्याला पर्याय नसतो. मग अशा प्रकारचं जे असतं एक प्रक्रिया, तिला आपण काय म्हणतो आहे, विस्थापन. तर ही विस्थापनाची प्रक्रिया काही सोपी नसते, कारण ही काही एका दिवसात पूर्ण होत नसते. याला बराच कालावधी लागत असतो. अनेक लोक त्या ठिकाणी तयार होत नसतात. अनेक जण आंदोलनाचा किंवा उपोषण वगैरेंचा मार्ग अवलंबितात. तर काही जण कोर्टाचाही त्या ठिकाणी मार्ग अवलंबितात. त्यामुळं अनेक दिवस, कदाचित काही वेळा अनेक वर्षसुद्धा ही प्रक्रिया चालू असते आणि त्यामुळं या प्रक्रियेमुळे शेवटी विस्थापित होणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी मोठा त्रास होतो, कारण त्यातून त्यांना जो मिळणारा मोबदला असतो त्या मोबदल्यालासुद्धा या ठिकाणी खूप विलंब होत असतो. शिवाय त्यात आणखीन काही अडचणी आहेत. जसं आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे म्हटलं होतं की एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांची भावनिक नाळ त्या प्रदेशाशी जोडलेली असते. आपण ज्या गावात राहतो त्या गावाशी आपलं एक नातं असतं. आपल्या आजूबाजूचे, शेजारचे, पाजारचे, आपलं लहानपण, बालपण ज्या ठिकाणी गेलं आहे ते ठिकाण, या सगळ्यांशी आपण भावनिकरित्या, मानसिकरित्या जोडले गेलेलो असतो आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मोबदला देऊन ती भूमी, तो प्रदेश सोडणं हे सोपं नसतं. त्यामुळे खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होत असते. पण तरीही शासकीय धोरण म्हणून जबरदस्तीनं लोकांना तिथून उठवावंच लागत असतं. तर अशा प्रकारचं हे पुनर्वसन, ज्यामुळं मानसिक त्रास होतो लोकांना. अनेक सांस्कृतिक समस्यांना त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं, कारण नवीन ठिकाणी स्थानांतरित झाल्यानंतर पिढ्यानपिढ्यांचे जे काही संबंध आहेत ते संपलेले असतात आणि आता नवीन सामाजिक संबंध तिथं निर्माण करायचे असतात. एवढं काही सोपं नसतं हे सगळं काही. अनेक कौटुंबिक समस्यासुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात किंवा होत असतात. तर अशा प्रकारे हे एक प्रकारचं विस्थापन असतं, जे वेगवेगळ्या सरकारी धोरणांमुळं आणि काही वेळा काही नैसर्गिक अशा प्रकारच्या घटना आणि प्रक्रियांमुळं घडून येत असतं. इथं आपण एवढं तर लक्षात घेतलं की विस्थापन म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांना त्यांची इच्छा असो वा नसो, शासकीय धोरणांतर्गत त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करणे किंवा त्यांना हलविणे, पर्यायी जमीन आणि पर्यायी व्यवसाय त्यांना करावे लागणे किंवा दुसरे व्यवसाय त्यांना करावे लागणे, अशा प्रकारची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला या ठिकाणी आपण विस्थापनाची प्रक्रिया म्हटलं आहे. आता हे जे विस्थापन आहे ते विस्थापन नेमकं आपला मुद्दा जो आहे सिलेबसचा, तो अशा अर्थानं आपल्याला समजून घ्यायचा आहे की विस्थापनाचा अर्थ आणि विस्थापनाची कारणे. अर्थ तर लक्षात घेतलंच की एखाद्या विशिष्ट प्रदेशातून लोकांना दुसऱ्या भागामध्ये स्थानांतरित करणे म्हणजे विस्थापन. म्हणजे या विस्थापनाची कारणं कोणती आहेत ते आपण लक्षात घेऊयात. तर ही कारणं दोन भागात मोडत असतात. ही दोन डिवायडेशन्स किंवा भाग म्हणजे एक नैसर्गिक कारण आणि दुसरं मानव निर्मित कारण. नैसर्गिक कारण म्हणजे ज्यामध्ये मानवाचा हस्तक्षेप नाही आहे, निसर्गातच काही प्रक्रिया निसर्गाचा भाग म्हणून किंवा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग म्हणून सतत घडत असतात, ते आपल्या हातात नसतातच.
तर त्या घटना काही वेळा अशा काही भयंकर आणि मोठ्या असतात की परिणामी लोकसंख्येच्या मोठ्या हिस्साला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित व्हावं लागतं. अशा प्रकारच्या घटनांमुळे जे स्थानांतर होतं किंवा जे विस्थापन होतं त्याला आपण नैसर्गिक विस्थापन म्हणतो किंवा विस्थापनाची नैसर्गिक कारणं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो मानवनिर्मित विस्थापन, की ज्यामध्ये मानवानं काहीतरी केलेलं आहे की ज्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्येचं समुदाय थोडक्यात स्थलांतरित होतो आहे किंवा विस्थापित होतो आहे. पण तो भाग नेक्स्ट टॉपिक आहे आपला, आपण त्याच्याकडं नंतर जाऊया. पहिल्यांदा आपण फक्त हाच मुद्दा लक्षात घेणार आहोत, विस्थापनाचं नैसर्गिक कारण. आता या नैसर्गिक कारणामध्ये काही घटना तुमच्या आमच्यासारख्यांनी किंवा तुम्ही विद्यार्थ्यांनीसुद्धा अनुभवलेल्या असू शकतात, नाही अनुभवल्या तर निदान त्याबद्दल ऐकलेलं असू शकतं किंवा पाहिलेलं असू शकतं किंवा किमान वाचलेलं तरी असू शकतं. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे महापूर. महापुरामुळं बऱ्याचदा अशा प्रकारच्या विस्थापनाला लोकांना सामोरं जावं लागत असतं. आता खऱ्या अर्थानं महापूर हे काही नैसर्गिक कारण जरी असलं तरी त्यामुळं होणारं विस्थापन माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे तरी काही पूर्णपणे नैसर्गिक असतं अशातला भाग नाही आहे. कारण नदी, महापूर म्हणजे काय तर नदीमध्ये एक अचानक आलेल्या खूप मोठ्या पावसामुळं खूप पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये जमा होतं आणि मग त्या पाण्याला वाहायला जी नदीचं पात्र आहे ते अपुरं पडतं आणि मग ते पात्र सोडून बाहेर निघतं. आजूबाजूच्या प्रदेशाला ते आपल्या कवेत घेतं आणि मग आजूबाजूच्या प्रदेशात राहणारे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी त्या पाण्यामुळं विस्थापित होत असतात. पुन्हा पुन्हा या प्रक्रिया जर घडत असतील तर मग अशा ठिकाणी राहणं धोक्याचं असतं. म्हणून त्या लोकसंख्येला तिथून स्थलांतरित केलं जातं. परंतु बऱ्याचदा असं आपल्याला पाहायला मिळते आजकाल की निसर्ग आपलं काम करतो आहे, मानवच मुळात काहीतरी चुका करतो आहे. प्रत्येक नदीचं आपापलं एक क्षेत्र असतं. आपण काय केलं की आपण त्या क्षेत्रालाच ऑक्युपाय केले, म्हणजे आपण त्या क्षेत्रातच शिरलो आहे. कित्येक ठिकाणी पाहतो आहे आपण नदीच्या काठापर्यंत मानवी वस्ती पोहोचलेली आहे. मग 4-2 वर्ष धकून जातं, पण कधीतरी एखाद्या वेळी 5-10 वर्षात खूप जोराचा पाऊस झाला आणि नदीला जर पूर आला तर शेवटी नदीचं पाणी हे त्या क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे त्याचं क्षेत्राच्या बाहेर म्हणताच येत नाही. नदीच्या कडेच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो खरं तर त्या नदीचाच प्रदेश आहे, तिथून ते पाणी जाणारच आहे. महापूर आला तर आपणच जर तिथं जाऊन वस्ती करणार असू तर नक्कीच त्या महापुराच्या विळख्यामध्ये मानवी वस्ती येईलच. अशा वेळी त्या मानवी वस्तीला तिथून स्थलांतरित केलं जातं, म्हणजे त्यांचं विस्थापन होत असतं. असे अनेक महापूर आपल्याकडं पाहायला मिळतात. गंगा नदी असेल, ब्रह्मपुत्र असेल, बिहारची कोसी नदी असेल, या अशा काही मोठ्या मोठ्या ज्या काही महानद्या आहेत त्या महानद्यांमध्ये वर्षानुवर्ष पूर येत असतात आणि या पुरामुळे भयंकर मोठा असा प्रलय त्या ठिकाणी निर्माण होत असतो. आपण काही वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये घडलेली घटना ऐकलेली असेल. उत्तराखंडमध्ये त्या ठिकाणी जे काही झालं होतं, ढगफुटी झाली होती आणि ढगफुटीमुळं अचानक अफाट पाणी त्या नदीमध्ये शिरलं होतं आणि पर्यायी किंवा परिणामी नदीच्या आसपासचा प्रदेश पूर्णपणे अलकनंदा वगैरे काही नद्या होत्या त्या, आणि त्या नद्यांच्या आसपासचा पूर्ण प्रदेश, कित्येक गावं, हजारो लोक त्यामध्ये वाहून गेलेली होती. पुढे चालून त्या ठिकाणच्या वस्त्या हलवल्या जाऊन त्यांना पर्यायी जागेवर दुसरीकडे विस्थापित केलं गेलं. मग अशा प्रकारचं ते विस्थापन आहे ते महापुरामुळं, म्हणजे नैसर्गिक कारणामुळं झालेलं विस्थापन म्हणून आपण त्याला समजून घेऊ शकतो. दुसरं वादळे किंवा ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो, हा जो प्रकार आहे तो जनरली समुद्र किनाऱ्यावर जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. पूर्वी हे प्रकार कमी ऐकायला मिळायचे, पण आजकाल टेलिव्हिजनमुळं आणि आपल्या हातात असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या साधनांमुळं आपण सतत हे प्रकार ऐकत असतो. आत्ता काही दिवसापूर्वीच आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर तोक्ते नावाचं चक्रीवादळ येऊन धडकलं होतं. तुम्ही टी व्हीला बातम्या ऐकल्या असतील. अफाट असं नुकसान त्या तोक्ते चक्रीवादळानं केलं होतं. त्याच्या आधीसुद्धा अशा प्रकारचे अनेक चक्रीवादळं भारताच्या काही किनाऱ्यांवर
किंवा अनेक इतर राष्ट्रांच्या वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर ज्या राष्ट्रांना असे समुद्रकिनारे लाभलेले आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची वादळं पाहतो आपण. समुद्रात काही नैसर्गिक प्रक्रिया घडतात की ज्यामुळं समुद्रामध्ये अशा प्रकारचं वादळ निर्माण होतं आणि ते जसं जसं समुद्राकडून जमिनीकडे व्हायला लागतं तसं तसं त्याची गती वाढत जाते. ती एवढी जास्त असते की ताशी 200-300 किलोमीटरपर्यंत ती गती जाऊन पोचते. आणि मग अशा प्रकारच्या गतीनं आलेलं वादळ जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावर धडकतं तेव्हा नक्कीच त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये एक भयंकर असा प्रलय त्यात वादळाच्या तडाख्यानं निर्माण झालेला असतो. अशा वेळी तिथली जी काही लोकसंख्या आहे ती पूर्णपणे विस्कळीत होऊन जात असते. त्यांचं जे काही नैसर्गिक निवासस्थान आहे ते सगळं डिस्ट्रॉय होऊन जात असतं. मग अशा वेळी तिथल्या लोकसंख्येला तिथून दुसरीकडं स्थानांतरित केलं जातं किंवा विस्थापित केलं जातं. अशा प्रकारच्या या महापुरांमुळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सतत दरवर्षीच हे प्रकार घडत असतात. लोकसंख्येच्या मोठ्या हिश्श्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागतं. त्याला आपण या महापुरांमुळं चक्रीवादळांमुळं किंवा मोठमोठ्या वादळांमुळं घडून आलेलं विस्थापन असं म्हणू शकतो. यातला तिसरा प्रकार आहे तोही खूप भयंकर आहे. तो कुठं होईल ही काही निश्चित आणि शाश्वतपणे सांगू शकत नाही कोणी. भूकंप हा प्रकारही आपण काही अंशी अनुभवलेला असू शकतो आणि बऱ्याचदा पाहिलेला असू शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासात 1993चा लातूर जिल्ह्यातला किल्लारीचा भूकंप आणि सोबतच गुजरातमधला एक 2002चा भूकंप हे काही आपल्या अलीकडच्या काळात पाहण्यात आलेली मोठी उदाहरणं आहेत. किंवा काही वर्षापूर्वीचा नेपाळमध्ये राजधानी काठमांडूमध्येच आलेला एक भयंकर भूकंप, प्रलयंकारी भूकंप. हे असे काही भूकंप त्या व्यतिरिक्त अधूनमधून छोटे मोठे भूकंप होतच असतात. तर हे भूकंप म्हणजे काय तर जमिनीच्या गर्भामध्ये काही हालचाली होत असतात. जमिनीच्या गर्भात म्हणजे अत्यंत खाली, खूप खाली वेगवेगळे जमिनीचे लेयर्स आहेत, स्तर आहेत. हे स्तर किंवा लेयर्स एकमेकावर घासतात, हालतात की ज्यामुळं जमिनीच्या वरच्या भागावर सरफेसवर एक थोडीशी हलचल निर्माण होते किंवा थोडं एक अस्थिरता निर्माण होते. परिणामी वर अशा प्रकारचं एक विध्वंसकारी स्वरूप भूकंपाचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात घरं, बिल्डिंग्स पडतात आणि परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि शारीरिकसुद्धा नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा असा भूकंप होतो तेव्हा त्या भूकंपाच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं 100% स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण त्या ठिकाणी काहीच राहिलेलं नसतं. त्याचं एक उदाहरण आपण महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी गावाच्या संदर्भात पाहू शकतो की जे गाव 1993ला रात्रीच्या वेळी भूकंपामुळं उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर हे पूर्ण गाव दुसरीकडं विस्थापित करून पुन्हा निर्माण करावं लागलं होतं. तर अशा प्रकारच्या भूकंपामुळं किंवा असंही पाहायला मिळतं की काही एखादं क्षेत्र जे असतं ते सतत भूकंपाच्या छायेखाली असतं. तिथं भूकंप होईल अशी शक्यता असते, तशी शास्त्रज्ञांनी शक्यता वर्तवलेली असते. ते भूकंपप्रणव असं क्षेत्र असतं, त्या ठिकाणच्या लोकांना सतत दडपणाखाली आणि भीतीच्या सावटाखाली जगावं लागत असतं. अशा वेळी तिथल्या लोकांनासुद्धा तिथून भूकंपाच्या शक्यतेच्या भीतीमुळं दुसरीकडं स्थलांतरित करावं लागत असतं. त्यालाही आपण विस्थापनच म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा अशा प्रकारचं स्थलांतर झालेलं पाहायला मिळतं. यातला आणखीन एक शेवटचा प्रकार आहे नैसर्गिक कारणांमधला त्सुनामी. त्सुनामी आपण ऐकलेला प्रकार आहे, पण आपण त्याच्याशी प्रत्यक्ष संबंधित किंवा आपला त्याच्याशी काही असा संबंध नाही आहे. त्याचं कारण आहे त्सुनामी हा समुद्रामध्ये निर्माण होणारा भूकंपाचाच एक प्रकार आहे. जसं जमिनीच्या भूगर्भात खाली काहीतरी हालचाली होतात आणि त्यामुळं जमिनीवर सरफेसवर भूकंप होतो, तोच प्रकार जेव्हा समुद्राच्या आत गर्भात घडतो तेव्हा समुद्राच्या सरफेसवर जी मोठी हालचाल होते त्यातून समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतात आणि या लाटा वाढत जाऊनच
त्या समुद्रावर येऊन धडकतात, याला त्सुनामी म्हटलं जातं. म्हणजे जसा भूकंप आपल्याकडे होतो जमिनीवर, तसाच भूकंप समुद्राच्या सुद्धा भूगर्भात खाली अधूनमधून होत असतो. जेव्हा असा मोठा भूकंप समुद्राच्या भूगर्भात खाली खोलीवर किंवा आत होतो, तेव्हा त्यातून जी काही अस्थिरता निर्माण होत असते, त्या अस्थिरतेचा परिणाम जिथं भूकंप झाला आहे त्या ठिकाणी मोठ्या लाटा उसळतात. उसळलेल्या या लाटा समुद्राच्या किनाऱ्याकडे मोठ्या झपाट्यानं फोर्सनं त्या ठिकाणी जायला लागतात आणि त्याचा फोर्स वाढत जाऊन जमिनीवर येऊन त्या आदळतात. तेव्हा कधीकधी 10-10, 15-15 ते 20-20 मीटर उंचीपर्यंतसुद्धा या लाटा गेलेल्या असतात. अशावेळी समुद्रकिनाऱ्यावरच्या मोठ्या भूप्रदेशावर भयंकर हाहाकार या त्सुनामीच्या लाटांमुळं निर्माण होत असतो. काही वर्षापूर्वी इंडोनेशिया आणि भारत यांच्या किनाऱ्यावर भयंकर असा मोठा त्सुनामीचा प्रलय झाला होता. काही लाख लोक त्यामुळं प्रभावित झालेली होती. काही वर्षापूर्वी जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा अशा प्रकारच्या भयंकर प्रलयंकारी त्सुनामीचं उदाहरण आपण पाहिलंच होतं. तर अशा प्रकारे जेव्हा असा त्सुनामी निर्माण होतो समुद्रात, तेव्हा त्याच्या परिसरामध्ये जो समुद्रकिनारा असेल त्या समुद्रकिनाऱ्यावर भयंकर असा प्रलय निर्माण होतो आणि तिथली लोकसुद्धा त्या ठिकाणी प्रभावित झाल्यामुळं त्यांना विस्थापित करावं लागतं. मग अशा प्रकारच्या या त्सुनामीमुळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन झालेलं किंवा होत असलेलं आपल्याला दिसून येत असतं. तर ही काही कारणं आहेत नैसर्गिक स्वरूपाच्या या विस्थापनाची. नैसर्गिक स्वरूपाची विस्थापनं कधी, कुठं, केव्हा घडतील याची काही शाश्वती नसते, याचा काही अंदाज नसतो. त्यामुळे या गोष्टी घडण्याआधीच त्या संदर्भात किमान पूर्वतयारी करूनच मानवाला त्या ठिकाणी विस्थापनाच्या प्रक्रियेच्या तयारीत राहावंच लागत असतं. असो, परंतु अशा घटना घडतच असतात. त्याला रोखणं हे आता तरी सध्या तरी मानवाच्या शक्तीच्या बाहेरचं आहे आणि मग अशा प्रकारच्या घटनेतून अशा प्रकारचे हे विस्थापनं होत असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण हे अशा प्रकारचं विस्थापन म्हणजे काय आणि विस्थापनाची नैसर्गिक कारणं कोणती आहेत त्याबद्दलची चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विस्थापनाचं मानवनिर्मित कारण समजून घेऊया.